नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 8 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता मालक साहेब या विद्याधरचा गळा पकडतात आणि म्हणू लागतात, ए नीच नालायक पोरगा, या घराला लागलेला कलंक आहे तू. खरं तर तुझ्यासारखा नीच पोरगा आपल्या आईच्या पोटी कसा जन्माला आला ना तेच कळत नाही. पण हे बघ, या निंबाळकरांच्या घराला लागलेला हा कलंक मी लवकरच पुसून टाकणारे, लक्षात ठेव विद्याधर. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, दादा तुला जे करायचंय ते कर दादा तू. पण कसं आहे ना, मी कोण आहे माहिती आहे? ठिणगी नाही तर आग आहे आग, आणि विष नाही तर अख्खा नाग आहे. त्यामुळे दादा तू आता किती बी प्रयत्न कर, काय बी केलं तरी आता मी या घराला नागासारखा विळखा घालून बसणार आहे. कारण मी आता माझी फॅक्टरी विकून बसले दादा. आता मी या घरावर माझं राज्य करणार. चला रे, असे म्हणत आता लगेच ते पैसे घेऊन विद्याधर आपल्या रूममध्ये निघालेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेब आनंदीकडे बघतात. आनंदी घाबरलेली असते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ पोरी, माझ्या भावाने आजवर तुला लय त्रास दिलाय, तुझ्यावर अत्याचार केलाय. त्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. पण हे बघ, घाबरायची काहीही गरज नाही. आज तू आमच्या निंबाळकरांची अब्रू वाचवली, खरंच खूप मोठं काम केलं. पण आनंदी, इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेव, कधी स्वतःचा जीव धोक्यात घालून असं काही करण्याचा प्रयत्न करू नको. तुला जर काही लागलं तर थेट माझ्याशी बोलायचं, मला सांगायचं, चालेल? तेव्हा आनंदी म्हणू लागते, ठीक आहे, आणि चल आता आराम कर, काळजी घे. असे म्हणत मालक साहेब लगेच आपल्या रूममध्ये निघून जातात. त्याच वेळेस आता ही भामटी शिल्पा जी असते ना, ती आनंदीजवळ येते. आनंदीचं असं तोंड पकडते. झालं झालं तुझं समाधान? ए दळभद्र्या पोरी, बघतेस ना तुझ्यामुळे दोन भावंडांमध्ये किती वाद पेटलेत. दिसतंय ना तुला? एका घरात, एका रक्ताच्या नात्यात तू भांडणं लावण्याचं काम केलंय. अगं, जुने लोक म्हणायचे ना, ते इतिहासात लिहिलेलंच राहायचं. एका अवदसेमुळे एका घराचं, मालमत्तेचं आणि भावंडांचं नुकसान होतं, आणि आज ती ऐतिहासिक गोष्ट तू खरी करून दाखवली. तुझ्यामुळे या निंबाळकरांच्या घराचं वाटोळं होणार आहे. ए दळभद्र्या पोरी, जेव्हापासनं तू माझ्या युगंधरच्या आयुष्यात आली ना, तेव्हापासनं त्या दोन भावंडांमध्ये फक्त भांडणच होत आहेत. आणि याला कारणीभूत तू आहे, तू. फक्त तुझ्यामुळे होतंय. त्यामुळे ना तुझ्यासारख्या दळभद्र्या पोरीचा मला चेहरासुद्धा बघायचा नाही आहे. चाल निघ इकडनं. असे म्हणत आता शिल्पा तिकडनं निघून जाते. आनंदीला मात्र वाईट वाटतं. त्याच वेळेस आता माई लगेच आनंदीचा हात पकडतात. आनंदी, या असल्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नको. अगं, या घरातली लोक अशीच असतात. तू बैस बरं, बैस पटकन. आता लगेच माई तिला तिथे सोप्यावरती बसवतात. ए सुनीता, जा पटकन पाणी आण आणि एक थाळी आण. मी ना आनंदीच्या अंगाला जो रंग लागलाय ना तो काढून टाकते, अशाने तिला त्रास होईल. आता लगेच माई पटकन खाली बसणार, आनंदीच्या पायाला हात लावणार. तेच आनंदी माईंचा हात पकडते. अहो माई, काय करताय तुम्ही? नाही नाही माई, अहो या घरात तुम्ही वयाने किती मोठे आहात. नाही माई, मी लहान असून तुम्ही असं माझ्या पायाला हात लावलेलं मला नाही चालणार. नको ना, नका, तुम्ही असं नका करू. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, अगं आनंदी, आज तुझ्या घरात तुझ्यासोबत एवढं समजा घडलं तरी तू एवढा विचार करायली. अगं, एवढ्या कमी वयात तुला एवढी समजूत कशी गा आनंदी? अगं, तुझ्याबरोबर जे घडलं ना ते एका आईला बघवलं नाही, म्हणून तुझ्या अंगावरचा हा रंग काढायचा आहे मला. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, माई तुम्हाला हा रंगच काढायचा आहे ना, मग प्लीज तुम्ही माझ्या पायाला हात नका ना लावू, दुसरं कोणीतरी काढेल. तेव्हा माई म्हणू लागतात, ठीक आहे सुनीता, चल पटकन थाळी घेऊन ये. आनंदीच्या अंगाला हा जो रंग लागलाय ना तो सगळा काढून घे बरं. त्यावर लगेच आता सुनीताताई आनंदीच्या पायाजवळ बसतात. आनंदीताई, मी तुमच्या पायाला हात लावले तर चालेल ना? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो सुनीताताई. आता सुनीताताई लगेच तो रंग काढू लागतात. त्याच वेळेस आता माई म्हणू लागतात, आनंदी, अगं या रंगामुळे तुझ्या अंगाची कातडी बघ कशी लालसर झालीत ग. आग होत असेल ना? आनंदी, मी एखादी गोळी बघते ज्यामुळे तुला बरं वाटेल. त्याच वेळेस आता लगेच समिधाचे बाबा म्हणू लागतात, हो ग पोरी, अगं या घराची अब्रू वाचवण्यासाठी तू किती खस्ता खाल्ल्या ग. अगं बघ ना, कसे हातपाय पडलेत ग तुझे, लालसर झाले.
तुला लय त्रास होत असेल. सुनीता, अगं हळूच काढ ग तो रंग. पोरीचा जीव कसा झालाय बघ ना. बघवत नाही. एक बाप म्हणून या पोरीची अवस्था बघवत नाही ग. आनंदीला मात्र खूपच बरं वाटतं, कारण अगदी आईबाबांसारखी माई आणि बापू तिची काळजी घेत असतात. त्याच वेळेस माई म्हणू लागतात, चल मी आल्या, मी गोळी बघते एखादी. आता माई आपल्या रूममध्ये येतात आणि लगेच फर्स्ट एड बॉक्स काढतात. त्याच वेळेस आता समिताचे बाबा येतात. काय गये, अगं त्या पोरीची तू एवढी काळजी करते हे बघून मला बरं वाटतंय ग. पण तू बघतेस ना ग त्या पोरीची काय अवस्था झाली. आणि ती शिल्पाताई, तो विद्याधर, अगं दोघे राजकारण करून त्या पोरीला लय त्रास देतात ग. आणि जर त्या पोरीला काही झालं तर मग आपला युगंधर खचून जाईल ग, तुटून जाईल. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, अहो तुम्ही कशाला काळजी करतायत, असलं काय बी होणार नाहीये. अहो ती पोरगी लहान आहे, आपण तिची एवढी काळजी करतोय, तिला काय बी होणार नाही. त्यावर लगेच आता बापू म्हणू लागतात, अगं पण या विद्याधर आणि शिल्पामुळे तिला किती त्रास होतोय. मला तर असं वाटतंय या दोघांच्या राजकारणामुळे कदाचित ते हे घर सोडून आपल्याला सोडून निघून जाईल. त्यावर माई म्हणू लागतात, अहो काय बोलायलाय तुम्ही, कशाला जाईल ती निघून. आपण तिला एवढं आई वडिलांसारखं प्रेम दिलं तर कशाला जाईल ती आपल्याला सोडून, नाही जाणार. त्यावर लगेच बापू म्हणू लागतात, अगं पण जर ती युगंधरला सोडून गेली तर युगंधर खचून जाईल ग. कारण आपल्या समिधाच्या जाण्याने जिवंत प्रेत बनलंय त्याचं. आणि त्यात जर आनंदी त्याला सोडून गेली तर तो नाही जगू शकत ग. आणि आपल्याला युगंधरला हारलेलं नाही बघायचंय. त्यावर माई म्हणू लागतात, हे बघा असं काय बी होणार नाहीये. ती पोरगी कधी बी युगंधरला सोडून जाणार नाही हो, कारण एकदम आपल्या समिधासारखीच आहे. तेव्हा लगेच बापू म्हणू लागतात, खरंच मला तर तिच्यातनं आपली समिधाच दिसते ग. खरंच एकदम आपल्या समिधासारखा स्वभाव, तसंच बोलणं, तसंच युगंधरवरची काळजी, सगळं काही तसंच ग. मला ना त्या पोरीकडे बघून आपल्या समिधाचीच आठवण येते. त्यावर माई म्हणू लागतात, येते की नाही, म्हणूनच मी ठरवलंय अगदी समिधासारखं तिला जीव लावायचं, अगदी जीव ओवाळून टाकायचा. बघा मग ती आपल्या युगंधरला कधी बी सोडणार नाही. खरं तर आपल्या समिधासारखीच आहे होती. तुम्हाला आठवतंय, आपल्या समिधाने युगंधरच्या सुखासाठी स्वतःचा जीव दिला. पण आपण आनंदीला असं करू द्यायचं नाही. कारण समिधाने स्वतःच्या आजारपणाबद्दल युगंधरला कधीच कळू दिलं नाही. कारण जर आजारपणाबद्दल युगंधरला कळलं असतं तर त्याचं कामातनं लक्ष निघालं असतं आणि तो एवढ्या यशापर्यंत पोचला नसता. आणि समिधाचं स्वप्न किती मोठं होतं तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून तिने युगंधरला त्या आजारपणाची चाहूलसुद्धा लागू दिली नाही आणि युगंधरच्या सुखासाठी स्वतःचा जीव दिला. त्यावेळेस आपण आपल्या पोरीच्या पाठीशी उभी राहू शकलो नाही, तिला वाचवू शकलो नाही. म्हणून काय झालं, मी आता पुन्हा तशी चूक करणार नाही. कारण जर आपण आनंदीची साथ दिली नाही, तिला वाचवलं नाही, तिला या विद्याधर आणि शिल्पाच्या तावडीतनं सोडवलं नाही ना, तर वरती गेल्यानंतर आपल्याला समिधा जाब विचारेल आणि आपल्याला आपल्या समिधाला काय उत्तर देता येईल सांगा ना. म्हणूनच अगदी आईबाबांसारखं आपण आनंदीला प्रेम देऊया, बघू तिची काळजी घेऊया, नक्कीच सगळं ठीक होईल, तुम्ही नका काळजी करू. त्यावर लगेच बापू म्हणू लागतात, खरंच पोरीच्या रूपात समिधा भेटली ग ही आनंदी आपल्याला. कारण आता आपल्याला त्या शलाकाकडे जाण्याची गरजच नाही. एक नंबरची नीच आहे ती शलाका, आपली पोरगी म्हणून लायकी नाही आहे तिची. म्हणूनच आता मी ना या आनंदीलाच आपली समिधा मानणार आणि तिच्याशीच प्रेम करणार. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, हो ना, मग हायच आनंदी आपली समिधा, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तेव्हा लगेच आता बापू म्हणू लागतात, अगं पण मला असं वाटतंय ही शिल्पा आणि हा विद्याधर या पोरीचा या घरातील मालकीण होण्याआधी बळी तर घेणार नाही ना, मला भीती वाटते ग. तेव्हा माई म्हणू लागतात, ओ असं काही बोलू नका तोंडातनं, हे बघा असं काही होणार नाही, आपण हावत ना तिची काळजी घ्यायला, मग अगदी आई बापासारखं आपण तिला जपूया. चला आता मी तिला गोळी देते. आता लगेच माई आणि बापू तिकडनं खाली येतात. तर इकडे आता ही धनश्री अगदी नट्टापट्टा करून आता रूममध्ये आलेली असते. विद्याधर कॉटवरती मस्त पडलेलं असतो. तेव्हा लगेच त्याचं लक्ष त्याच्या या धनश्रीकडे जातं आणि आता तो तिला म्हणू लागतो, काय गे, कुठे किट्टी पार्टीला जायचंय का, लयच नट्टापट्टा चाललाय. त्यावर धनश्री आता लाडातच आपल्या नवऱ्याजवळ येते, अहो असं काय करताय, तुम्ही सकाळी बोलला होता ना, मी जर तुमचं ऐकलं तर तुम्ही आज माझं ऐकणार 1 तासभर, म्हणूनच आले मी नटून थटून. तेव्हा विद्याधर मला लागते, अक्कल आहे का तुला, तुझ्यासारख्या घाणेरड्या फालतू बाईसाठी मी माझा किमती वेळ वाया घालू शकत नाही. दूर हो. त्याच वेळेस धनश्री म्हणू लागते, अहो असं काय करताय,
तुम्ही सकाळी बोलले होते ना, तुम्ही मला शब्द दिला होता ना, मग असं का करताय? प्लीज आता 1 तास माझं ऐका ना. मी तुमचं एवढं ऐकलं, एवढं समज केलं ना. त्यावर लगेच विद्याधर तिचा गळा पकडतो. माझ्याशी नादाला लागायचं काम नाही हं. तुझ्यासारख्या बाईला हात लावायला सुद्धा आवडत नाही मला. तुझ्यात मला काय बी रस नाही आहे, कळत नाही तुला? चाल निघ इकडनं. माझं डोकं खाऊ नको. खरं तर दुपारी जे केलंय ना, ते सगळं म्या केलंय म्या. त्यावर लगेच आता धनश्री म्हणू लागते, काय बोलायला तुम्ही? अहो तुम्ही सांगितलं तसं मी घडून आणलं की, मग आता का शब्द फिरावलेत? त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागते, धने एक गोष्ट लक्षात ठेवा, मी शब्द फिरवणाऱ्यातला नाहीये. जे केलंय ते म्या केलंय आणि खाली जो खेळ झाला ना आत्ता, तो तुझ्यामुळे झालाय, फक्त तुझ्या मूर्खपणामुळे. त्यामुळे 1 तास काय 1 मिनिट बी भेटणार नाही तुला. चल निघ. तेव्हा धनश्री म्हणू लागते, हो पण ऐका ना. त्याच वेळेस विद्याधर चप्पल उचलतो. चप्पल डोक्यात घाले ना, निघ इकडनं. फालतू नाही तर डोक्याला ताप आहे नुसता, मीच जातो इकडनं. असे म्हणत आता विद्याधर लगेच रूममधनं निघून जातो. धनश्रीला खूपच वाईट वाटतं. तर इकडे खाली आता सुनीताताई आनंदीला म्हणत असतात, आनंदीताई आता तुम्हाला बरं वाटतंय ना? हे बघा आता समदा रंग काढलाय बरं का. आता सुनीता आनंदीचे केस पुसत असते. त्याच वेळेस आता किचनमध्ये माई येतात. सुनीता हे घे गोळी, आनंदीला ही गोळी दे. कसं आहे ना, एवढ्या वेळ रंग राहून पोरीचे हातपाय गार पडलेत ग, लालसर झालेत. तिचे हातपाय दुखत असतील ना, तिला बरं वाटेल. चल येते आम्ही. आनंदी आराम कर. आता लगेच आनंदी म्हणू लागते, माई थांबा. माई बघतात. आनंदी लगेच आता हळूच माईंजवळ येते आणि त्यांचा हात पकडते. माई खरंच मी या घरात आले, माझी कोणाशी ओळख पाळख नाही, माझ्याबरोबर कोण बी चांगलं वागत नाही, पण तरी माई तुम्ही माझ्याबरोबर खूप चांगला वागलात. एकदम आईसारखी माझी काळजी करतायत. मला खूप भारी वाटलं. पण माई खरं सांगते, हे समजा मी मुद्दामून नाही केलं हो. मी रंग लावून उभी राहिले ती फक्त मालक साहेबांसाठी, कारण मला तुमच्या मुलीची जागा घ्यायची नाही. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका माई. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, आनंदी अगं गैरसमज माझं झालाच नाही आहे. अगं एका मुलीकडे आईच्या नजरेने बघितलं मी. कसं आहे ना आनंदी, तुला खरं सांगते, एका तरण्या ताट्या मुलीला या आईने जिवंत जाताने बघितलंय ग. त्यामुळे या आईचा जीव खूप तुटतो आणि तू आम्हाला आमच्या मुलीसारखी आहे म्हणून तुझं हे दुःख नाही बघवलं. पण आनंदी तुझ्या बाबतीत गैरसमज आम्ही कधीच करणार नाही, कारण आम्ही काही शिल्पासारखे नाही आहोत. शिल्पाने जरी तुला त्रास दिला तरी आम्ही उघडपणे तुझी साथ देऊ शकत नाही. पण हां, तुझ्या विरोधात मात्र आम्ही कधी उभी राहणार नाही. त्यामुळे आनंदी काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. आता तू आराम कर हं. असे म्हणत आता लगेच माई तिकडनं निघालेले असतात. आनंदीला मात्र खूप बरं वाटतं, कारण आज माई चक्क तिला आपली मुलगी असं म्हणालेले असतात. तिला खूप बरं वाटलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता या धनश्रीने महादेवाच्या मंदिरात जाऊन अभिषेक केलेला असतो. आपल्या नवऱ्यासाठी अभिषेक पाठपूजा करून आता प्रसाद घेऊन धनश्री घरात येते. तेव्हा सुनीताताई विचारू लागतात, मग कसा झाला अभिषेक, व्यवस्थित झालं ना सगळं? तेव्हा धनश्री म्हणू लागते, अगदी छान झालं. आणि आता सुनीता हा प्रसाद तू टेबलवरती ठेव. सगळ्यांना नाश्त्याच्या वेळेस दिलं ना तर बरं पडेल. मी ना यांच्यासाठी हा प्रसाद रूममध्येच घेऊन जाते. पहिला प्रसाद जर यांना दिला तर लवकरच फल राबेल. आणि मी समजा यांच्यासाठी केलंय ना, आज मला तर माझं व्रत बी आहे. तू ना नाश्त्याच्या वेळेस फळं ठेव तिकडे, मी आज फळच खाईल. आलेच मी असे म्हणत आता प्रसाद घेऊन ही धनश्री विद्याधरकडे आलेली असते. विद्याधर मात्र आता कॉटवरती झोपलेला असतो. अरे बापरे, गावात नवीन पाखरू आले वाटतं. मला चंद्याला कळवावं लागेल. काय भारी दिसायलंय, नाव काय याचं? त्याच वेळेस आता धनश्री येते. अहो अहो हे घ्या, मी तुमच्यासाठी महादेवाच्या मंदिरात आज अभिषेक केलाय, व्रत धरलाय, तुम्ही प्रसाद खा ना प्लीज. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, काय कटकट या बाईची. आता विद्याधर एक कण असा प्रसाद खातो. चल निघ, झालं ना, निघ. अरे पण हिला राहिलं ना, असे म्हणताच त्या फोटोतल्या मुलीला आता लगेच विद्याधर पप्पी देऊ लागतो. त्यावर धनश्री म्हणू लागते, अहो हे बघा ना, मी तुमच्यासाठी आज व्रत धरलंय, तुम्हाला कसं वाटतंय? तेव्हा विद्याधर म्हणू लागते, माझ्यासाठी तुला काही करायचं असेल ना तर एक काम कर, जा माझ्यासाठी दारू घेऊन ये, मला दारूची खूप तल्लप लागली. तेव्हा धनश्री म्हणू लागते, हो काय बोलताय तुम्ही? दारू कशी आणू शकते मी? आज मी व्रत धरलंय हो, अभिषेक करून आले, उपवास धरलाय, मला नाही जमणार दारू आणायला. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागते,
जगात बाहेर जाऊन बघ, बायका नवऱ्यासाठी काय काय करतात आणि तू तू काहीच करत नाहीये. तुला जर मला मिळवायचं असेल ना, तुला माझं ऐकावंच लागेल. त्यावर धनश्री म्हणू लागते, "हो पण आजचा दिवस." त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, "ऐकायचं हाय की नाही ते बघ, नाहीतर मला घटस्फोट दे आणि मोकळे हो." त्यावर लगेच आता धनश्री म्हणू लागते, "हो आजच्या दिवशी तरी असं बोलू नका, आजचा दिवस लय खास आहे हो." त्यावर विद्याधर म्हणू लागतो, "चल मग निघ, माझ्यासाठी दारू घेऊन ये." आता धनश्री घरातनं बाहेर पडलेली असते, तर आता नाश्त्यासाठी सगळेजण टेबलवरती बसलेले असतात. तेव्हा लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, "युगंधर, आज नाश्त्यासाठी फक्त पोहे केलेत, कारण आज ना खूप दिवसांनी माझ्या मैत्रिणी येणार आहे, किटी पार्टी होणार आहे, म्हणून आज फक्त पोह्याचाच नाश्ता असेल." त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, "सुनीताताई, आनंदी कुठं आहे? तिला बोलवा बरं." तेव्हा लगेच आता सुनीताताई शिल्पाताईकडे बघू लागते. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, "सुनीताताई, मी काय सांगायलोय, आनंदीला बोलवा. तिने नाश्ता केलाय नाही केलाय बघावं लागेल. पोरीची काल लय बिकट अवस्था झाली हो." त्यावर लगेच आता बापू म्हणू लागतात, "हो, पोरीने काल खूप काय भोगलंय, तिच्या अंगात त्राण उरले नाही. तिचं अन्न पाणी पोटात गेलंय की नाही कुणास ठाऊक. आपल्यालाच तिची काळजी घ्यावी लागेल. जा सुनीता, पटकन आनंदीला घेऊन ये." तेव्हा माई म्हणू लागतात, "हो." रंग लावून एवढ्या वेळ श्वास रोखून उभी राहिली आणि नंतर काय हाल झाले ना बिचारीचे. तिच्या पोटात अन्न जायला पाहिजे, आपल्यालाच तिची काळजी घ्यावी लागेल. सुनीताताई, जा पटकन, मालक साहेबांनी काय सांगितलंय, आनंदीला घेऊन या." आता या शिल्पाला खूपच राग येतो. त्याच वेळेस सुनीताताई म्हणू लागतात, "ठीक आहे." आता किचनमधनं सुनीताताई आनंदीला घेऊन येतात. आता लगेच आनंदी येतात. शिल्पा म्हणू लागते, "युगंधर, तू कशाला काळजी करतोय? अरे ती काय लहान आहे का? भूक लागल्यानंतर ती खाणारच ना. तू नको काळजी करू, तिला कोणी उपाशी थोडं ठेवणार आहे." त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, "आनंदी, आता कसं वाटतंय? काल रंग लावून उभी राहिली बघ, हातपाय गार पडले होते, लालसर झाले होते, आता आग वगैरे होत नाही ना अंगाची, बरं वाटतंय ना?" तेव्हा आनंदी म्हणू लागते, "मालक साहेब, आता मला एकदम बरं वाटतंय, आता काय बी त्रास होत नाही." तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, "मग आनंदी, तू नाश्ता केला का? सांग बरं पटकन." तेव्हा आनंदी एक नाही दोन नाही गप्प. या माजोरड्या शिल्पाला खूपच राग येतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, "मी काय विचारायलोय, तू नाश्ता केला की नाही?" तेव्हा आनंदी म्हणू लागते, "नाही मालक साहेब." आता मात्र या शिल्पाला राग येतो. पण मालक साहेब आनंदीला कसं आता आपल्या जवळ नाश्त्याला बसवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता धनश्री दारू घरात घेऊन येताच आता हे सगळं सत्य मालक साहेबांसमोर उघड झालेलं असतं. मालक साहेब भडकतात, "बायकोला दारू आणायला सांगतो, लाज नाही वाटत तुला?" त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागते, "दादा, ती माझी बायको आहे, मी तिला काय बी सांगेल, तुला काय फरक पडतो?" तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, "या घरात बाईचा अपमान मला अजिबात चालत नाही हां, आणि बाई ही या घरची लक्ष्मी आहे. लक्ष्मीचा झालेला अपमान युगंधर बघू शकत नाही. जो कोणी हा अपमान करेल त्याला जित्ता गाडे ना." असे म्हणत मालक साहेब जोरदार तिची विद्याधरच्या कानाखाली जाळ काढतात. पण मात्र आनंदी खूप खुश होते, कारण एका स्त्रीविषयी मालक साहेबांच्या मनात किती आदर आहे, किती सन्मान आहे हे ऐकून आनंदीला खूप बरं वाटतं. आता मात्र आनंदी समिधा बनून कशी मालक साहेबांच्या मनात जागा निर्माण करणार आणि कसं या घरात सगळ्यांना हवी हवीशी होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.